नमस्कार, मी संतोष राणे. कोकणचं वैभव असलेल्या सागर डिजिटलच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. चिपळूण येथे बनावट नोटा छापण्याचं रॅकेट उघडकीस, चौघांना अटक. लोटे येथील एक्सेल कंपनीतून वायू गळती, ग्रामस्थांचं ठिय्या आंदोलन. श्रीवर्धनमध्ये पर्यावरणपूरक शाडू मातीच्या गणेश मूर्तींवर भर. कळव्या मुंब्र्यात जितेंद्र आव्हाड यांना धक्का, 8 माजी नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा अजित पवार गटात प्रवेश. महाड शहरात घरावर कोसळलं झाड, सुदैवाने कोणीही जखमी नाही. वाड्यात महाविकास आघाडीच्या वतीने भाजप सरकारचा जाहीर निषेध. धामणी धरणाचे 3 दरवाजे उघडले, मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग. आता पाहूया आजच्या सविस्तर बातम्या. बनावट नोटा छापून त्या बाजारात चलनात आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या चिपळुणातील दोघांना मुंबई गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबई गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मिरजोळी येथील एका दुकानावर धाड टाकून तेथून 42,000च्या बनावट नोटा हस्तगत केल्या आहेत. विजापूर राष्ट्रीय महामार्गालगत मिरजोळी तालुका चिपळूण येथील एका सर्व्हिसिंग सेंटरच्या शेजारी पत्र्याच्या शेडमध्ये बनावट नोटा छापल्या जात होत्या. मुंबई गुन्हे शाखेच्या पोलिसांना त्याचा सुगावा लागल्यानंतर पोलिसांनी पनवेल येथे सापळा रचून दोघांना ताब्यात घेतलं. या दोघांना पोलिसांनी मुंबईला आणलं आहे. या प्रकरणात आणखी कोण आहेत, नोटा कोणत्या मशीनने छापण्यात आल्या, ती मशीन कुठे आहे याबाबतची माहिती पोलीस या चौघांकडून घेणार आहेत. रत्नागिरी मुंबई गोवा महामार्गावर असणाऱ्या लोटे MIDCतील एक्सेल कंपनीतून मोठ्या प्रमाणात वायू गळती झाल्यानं 100पेक्षा जास्त ग्रामस्थांनी कंपनीच्या गेटसमोर ठिय्या आंदोलन केलं. सायंकाळी झालेल्या या वायू गळतीचं कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही. मात्र वायू गळतीमुळे जवळील चाळकेवाडी आणि तिलारेवाडीतील 100पेक्षा जास्त ग्रामस्थांनी एक्सेल कंपनीच्या गेटवर येऊन ठिय्या आंदोलन केल्यानं येथील वातावरण चांगलंच तापलं आहे. श्रावण मास प्रारंभ होण्यापूर्वीच गणेश मूर्तिकारांची लगबग सुरू झाल्याचं दिसत आहे. शाडू मातीच्या मूर्ती बनवण्याचा आमले कुटुंबांचा पिढीजात व्यवसाय असून रामचंद्र आमले, त्यांचा मुलगा विष्णू आमले, त्यानंतर आता नातू उमेश आमले ही परंपरागत कला जोपासत व्यवसाय वाढवत आहेत. परंपरेने चालत आलेल्या शाडू मातीच्या गणेश मूर्ती बनवण्याच्या व्यवसायात आमले कुटुंबातील उमेश आमले, त्यांचे चिरंजीव मंथन आमले, मयूर आमले, सुरेश जागडे, हेमंत रातवडकर, हर्षद कौलकर, प्रीतम आमले यांच्यासह कारागीर काम करत आहेत. कळवा मुंब्रा परिसरातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या 8 माजी नगरसेवकांसह अनेक पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षात जाहीर प्रवेश केला. त्यापैकी अनेक पदाधिकाऱ्यांची विविध पदांवर नेमणुका करण्यात आल्या आहेत. या निमित्ताने अजित पवार गटाने जितेंद्र आव्हाड यांना धक्का दिला असून त्याचबरोबर विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पक्ष प्रवेशाची मालिका सुरू झाल्याचं चित्र आहे. महाड शहरातील एका घरावर मोठं झाड कोसळल्याची घटना बुधवारी 24 जुलै रोजी सकाळच्या सुमारास घडली आहे. बुधवारी सकाळपासून सोसाट्याच्या वाऱ्यासह शहरामध्ये पाऊस सुरू होता. त्यामुळे शहरातील तांबडभुवन भागातील संजय कमळाकर गुरव यांच्या घरावर सकाळी 10:15च्या सुमारास रस्त्याच्या कडेला असलेलं हे मोठं झाड कोसळलं आहे. यावेळी घरामध्ये त्यांची पत्नी व मुलगी होते. सुदैवाने यामध्ये कोणीही जखमी झालेलं नाही. हे झाड कोसळल्याने या परिसरातील मार्ग देखील बंद झाला होता. घटनेची माहिती मिळताच नगर परिषद आपत्ती व्यवस्थापन दलामार्फत तातडीने झाड हटवण्याचं काम सुरू करण्यात आलं आहे. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली NDA सरकारने 3ऱ्या टर्मचा पहिला अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केला आहे. यात बिहार आणि आंध्र प्रदेशला मोठ्या प्रमाणात निधी देण्यात आला आहे. महाराष्ट्रात सर्वात जास्त करदाते असूनही महाराष्ट्राला दुजाभाव का
असा सवाल करत बुधवारी वाडा बस स्थानकासमोर महाविकास आघाडीच्या वतीने भाजप सरकारच्या विरोधात घोषणा देऊन निषेध करण्यात आला। या प्रसंगी सुरेश पवार, प्रफुल्ल पाटील, गणेश पाटील, पांडुरंग पठारे, अमीन शेंदू, निलेश पाटील, प्रमोद घोलप, उमेश पठारे, मृणाली नडगे, भक्ती वळटे, भारती सपाटे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। पालघर जिल्ह्यात मागील आठवडाभरापासून मुसळधार पाऊस सुरू झाला असून यामुळे पालघर जिल्ह्यातील धरणांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे। जिल्ह्यातील सर्वात जास्त पाणी क्षमता असलेल्या सूर्या प्रकल्पाचं धामणी धरण 80% भरलं असून या धरणातील पाण्याचा सध्या सूर्या नदीत विसर्ग सुरू करण्यात आला आहे। धरणाचे 3 दरवाजे 40 सेंटीमीटरने उघडण्यात आले असून या धरणातून सध्या 3200 क्युसेक पाण्याचा विसर्ग सूर्या नदीत सुरू आहे। कवडास आणि धामणी या दोन्ही धरणांमधून सूर्या नदीत 22,000 क्युसेकपेक्षा अधिक पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने सूर्या नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे। त्यामुळे सूर्या नदीच्या तीरावर असलेल्या 65 पेक्षा अधिक गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। मोखाडा तालुका महाविकास आघाडीच्या वतीने केंद्र शासनाच्या फसव्या व अर्थसंकल्पाच्या विरोधात मोर्चा व निदर्शनं करण्यात आली। यावेळी तहसीलदारांना निवेदन देण्यात आलं। यावेळी प्रमोद कोठेकर, जमशीद लारा उर्फ शेख, दिलीप जागले, रफिक मणियार, तय्यब शेख, साचिद मणियार, सुनील कस्तुरे, अनिल दोंदे, रामदास कोरडे, मनोज पाटील, श्याम शिंदे, धम्मपाल शेजवळ हे उपस्थित होते। या होत्या सागर डिजिटलच्या बातम्या। या बातम्यांसंदर्भात आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं आम्ही नक्कीच स्वागत करू। पुन्हा लवकरच भेटू नव्या बातम्यांसह। तोपर्यंत धन्यवाद। सागर डिजिटलच्या YouTube चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि अशाच ताज्या घडामोडी नियमित पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा।